गावाचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण टपाक डमडम याला गावातला का 2 महिन्यात आलो मी दुबईवरनं काय लागा माणूस दिसना मला वळखाना का चालूचा सरपंच आहे का मी पण हे काय यांचं काय कळणच लागा प्रत्येक जण जात आहे समोरनं काय वळखा नाही काय नाही आणि ही काय करते त्या लगा ही पेताडी सांदाची डबडी घेऊन कुठं चालले त्या लगा ह्यांनी गावात काहीतरी माझ्या विरोधात कुटाळ केलंय का काय लागा बघावंच लागल लागा हे नाहीतर संडास कुठं इतकी बांधलेली काय केली संडास गावातला का इतका बदल केलाय मी लागा अवघड आहे लागा चल बघूनच येतो काय झालंय ते राजाभाऊ ऐक की अरे ती रात्रीची गायच्या मग ठेप्या बसली होती गायच्या मागे तुझ्याकडे शिरत अरे कशाचे तिथं विसरून आलोय आईच्या गावात मी कसं येऊ लागा मला नाही लागा बा येत ना का मला तर गायच्या घ्यावं लागेल टपरीवर पहिले इथं माझा प्रेशर जवळ आलंय सकाळ सकाळ उठलो उशाचे 90 हल्ले दमच नाही का नाही चला लाखा नो बरं ऐक की झालं खरं जायचं पण बांडा काय करू माहिती का त्या टाकल्या सरपंचाची बांधाला बसू बरं का उसातच हा तिथंच बसायचं लांब नाही जायचं बाबा जवळच बसायचं मला दम नाही का नाही दोघांना बाबा आपण काय टाकल्या सरपंचाच्या राहणार बसणार नाही का काय झालं काय झालं का असंच गेल्या बाजूला टाकल्या सरपंचाच्या राहणार मी बसलो बांधावर हा बर ती टाकल्या सरपंच बोकाळ त्याच्यासारखं लगा खवीस आहे आणि काय सांगा असं बसलो मागले म्हणजे डुसणी दिली लगा पुढे तोंडावर पडलो 32 पैकी 31 दात पडलं असतं एकच राहिलं असतं पण वाचलो थोडक्यात लका बरं झालंय नाक चपट झालं नाही अवघड विषय लागा ऐक की त्याचा एक फायदा झाला असेल बोकडा डुसणी मारल्यावर काय रे मुळ्यातच बरं झाला असं मुळव्यात अरे माझं मुळव्यात कायमच बंद झालं बाबा काय काय केला का बोल द्या ना ग येळ घालू मला आधी गायचं घेऊन दे तिथनं जाऊन चला बरं सुनील थांब कोण दिसतंय तिथे कोण आहे पांढऱ्या कपड्यावाला अयो लका सरपंच लका 2-3 महिने गावात दिसत नव्हता सरपंच लका पोपट सरपंच आपले सरपंच पण होय राव चला गाठ घेऊ पोपट सरपंच दिसतंय चला चला ऐका की प्रेशरला जायच्या आधी का नाही 5-7 झाला झटका सकाळ सकाळ आधी बघा चला पण तुम्ही दोघांनी पाणी घेतलं मी नाही घेतलं आणि मग कशाला आलाय तू बिगर पाणी आपला वटच तेवढा 5ची मोटर आहे हा ती मी रोज बघतोय हात चिठी तसेच घालतो नांगोळीला पळतो हाय का लका बारक्या पोरावणी बोल ना काहीतरी बरं का चला तुम्ही चला 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 ए राजा अरे काय कुठं संडासची डबडी घेऊन चाललाय काय अहो सरपंच तुम्हाला दिसना आम्ही संडासला चाललोय ती अरे मी एवढी गावात योजना आणलेली घरकुल संडास काय त्याचं काय केलं तुम्ही सरपंच तू म्हणताय संडास काय केली मला मोबाईल नव्हता मग मी संडास इकला मोबाईल घेतलाय येता इकल्या मोबाईल आणलाय त्यानं भाड्या तर म्हणतो या सरपंच काय सांगायचं कोंबड्या अंडी कुठंच घालून ती कारण ती खुरवडच नाही माझ्यात तर मी कोंबड्या डालतोय त्याच्यात मग काय होतं पांदीला गेलं म्हणून चाललोय सरपंच तिथं आणि सरपंच लय मोठ्याने सांगता राव संडास दिले घरकुलं दिले मग एवढं तर मला समजत नाही की संडासाला पाणी किती लागतं का वस्तीत वास करायचा होता का म्हणून आम्ही रानात चाललोय तुम्हाला एवढ्या योजना मी गावात आणून तू ही वाट लावली ना ह्याच्या मागं कोण आहे ना ते मी हुडकून काढल्याशिवाय राहणार नाही पण बघतो तुम्हाला काय करायचं सरपंच हुडकून काय निघाले 3 महिने झाले गावात नाही तर गेले दुबईला हाँगकाँग इकडे फिरतात या हो सोन्या माझा आहे ह्यांनी हे कोण काय करतंय हुडकूड काढण्यापेक्षा का नाही मला तर वाटतंय अजून ताकद लावून तुम्ही गावात पहिलं पाणी आणा बघू कोण बाहेर संडासला जातंय मी स्वतः अडवतो बरोबर आहे सरपंच राजा म्हणतोय ती पाणी नाही काय आम्ही काय मग हागायला काय अमेरिकेत जायचं का टरमाळ घेऊन 2 कनेक्शन आहेत की तुझ्या तर घरी पाणी आहे का अर्ध टरमळ आणलंय अर्ध ह्यांनी तर पाणीच आणलं नाही गावाला लाज काज नुसतं टरमळ अरे तुम्ही संडासला पाणी नेता का तुम्ही लागला सांगा हे काय आहे मग ऐका की प्रेशर आलाय सरपंच संग नग बोलाय सरपंच उगा मोकार आपल्या इथं बसवल दिखावा करायसाठी टरमळे नेता वेर तुम्ही सरपंच बघतो तुम्हाला ऐका मला 200 रुपये द्या लय दिवस नव्हतं तुम्ही राव चल बघतो तुमच्याकडे माघारी तुम्ही काय नालाय काहीतरी माणसं गावात एवढ्या योजना मी आणल्या आणि माझी बदनामी लावली व ह्यांनी गावात आयला हे बहुतेक पडलेल्या सरपंचाच कारस्थान दिसतंय बरं का बघतो आता पुढे गेल्यावर दिसल्यावर सांगतो त्याला कसं काय ते आयला काही नाच के दिला का हा मला का सगळं हागाय बी नाही दिला का यार थांब की येऊ दे थांब आलो आला सुने मागलो कोण आवाज देत
लगा तुम्ही काय बहिरे बिरे का आवाज दिला कळतो का नाही तुम्हाला? आला का ही 2-2 टर्माळे घेऊन काय उसात आंघोळी करणार आहे काही? हे आधी 2-3 दिवस आधीच हागायचं ना. अय गाना हा पण तू हगाय चाललाय का पोरगी बघाय चाललाय नटून जीन पॅन्ट बूट सूट सगळं कपडे बिपडे घातलेली परत अर्जंट लागलं परत म्हणलं चला आधी बाथरूम म्हणून जाऊन यावं. बरं आहे की हा? गायच्या फिच्या पाहिजे का तुझ्याकडे? काय बोलतोय लागा तू? मी काय चप खातो का? अरे त्या सरपंच संग गाठ पडली एक तर त्यानं एवढा ताण दिलाय का नाही? मी नाही काय चप खात उगाच काहीतरी बोलतोय. सोनिया हा. मी अख्ख्या दुनियेत सगळ्याला संडासला जाताना बघितलं हा. सगळ्याला बर पण खोटं सांगत नाही बरं हा. का गाण्यासारखं नटून थटून आणि महत्वाचं म्हणजे आपटर मारलाय कसला वास घुमतोय पाडला असेल ती. शी. नाही राव तुला वाचाला मग बरं ऐका की गाय छाप नाही आधीच माझा उसात लय ताण काढावं लागणार आहे तुम्ही बरं, चला. चला का? चला 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 सागर तू कंपनी जातो ना कामाला? हो बरं झालं ही गावात बघितलं ना किती टुकार राहते अजिबात कामधंदा करत नाहीत कसलं काय नाही नुसती फिरते ती येड्यावानी. त्यासाठी मॅडम मी गावात थांबत नाही आणि गावातल्या लोकांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे त्यामुळे लोक गावात थांबत नाही. मग काय तर तो सरपंच आलं बघ. सरपंच नमस्कार. नमस्कार. झालं का देवदर्शन? हो झालं की सरपंच बोला की. काय गावात काय चाललंय कळतंय का तुम्हाला? अहो गावात काय चाललंय 3 महिने तुम्ही गेला बाहेर मला माहितीये की गावात काय काय चालतंय ते. मी बाहेर गेलतो दुबईला म्हणजे अभ्यास दौऱ्यासाठीच गेलतो ना गावासाठीच. आपण सरपंच झालं तरी काय अरे आता 4 जण संडासला गेले उघड्यावरती. गावात संडास नाही ती का? गावात घरकुलं बसवली म्या. संडासाची कामं चांगल्या पद्धतीने केली ती देवळाची कामं केली ती रस्त्याची सुद्धा कामं केली ती आणि माझ्या विरोधात लोक भडकावण्याचा प्रयत्न आहे का नाही? आपण सरपंच मला वाटतंय तुम्ही चेक व्यवस्थित दिलेत का? अरे सगळं व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही कुठल्या गोष्टीने. मॅडम आणि त्या गोष्टीवर तुम्हाला अध्यक्ष केलंय मी तंटामुक्तीचं. अहो माहितीये की सरपंच तुम्ही मला तंटामुक्ती अध्यक्ष केलंय पण तुम्ही इथं नसताना तुम्हाला माहितीये का ती राजा सुन्या दारुडी किती कुटाणा करतात गावात त्यांचं कुटाणा मिटवता मला तर नाकी त्याचा जाऊ दे विषय त्या चौघाचा नाही पण आणखी लोक माझ्या नावाने बॉम्बलाय लागली ना. अहो सरपंच गावावर लक्ष देते मी तुम्हाला असं का वाटतंय की गावावर लक्ष नाही तुम्ही नसताना तुम्ही उपस्थित नसताना मी सगळं गावात सगळं व्यवहार सगळं बघितलंय बघा. काय नाही गावात लय माझ्या विरोधात विषय वेगळा चाललाय होत. अहो तुमच्या विरोधात असं कोण काय बोललं तुम्हाला तुमच्या विरोधात? तसाच झालाय ना विषय. तुम्ही लोकांना बघा ना लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या मला काय येते ते. हो का सरपंच तुम्हाला जी काय बोलायचंय का नाही मी तिथं मंदिरात आहे ना सगळ्या लोकांना जमा करते बोलवते तिथं आणि तुमचा काय विषय आहे का नाही ते तिथं मिटवू आपण. चला बघा ते काय आहे ते. चला माझं बघतो बाबा काय बोकाड फिकड आहे का काय गेल्या बारी कदा अपदा करत बोकाड सुद्धा बरं वाटलं वाईट निसर्गाच्या सानिध्यात आता मोकळं झाल्यासारखं वाटतंय गाड्यानो. धरू का तुला धरू सोनिया झालं रे माझं तुझं झालं का? लका गायच्या नसल्यामुळे ना लय त्रास झालाय. ते पोपट सरपंच नेमकं सकाळ तोड दाखवलं लागा त्याने 3 महिन्यातनं. आईला रविवार पर्यंत काय टेन्शन नाही ह्या रविवार ती पुढच्या रविवार जात. पहिला विषय चेन आणली होती बरोबर बसली बरं का. माझी अवस्था अशी झाली या बायको सारखी फिरायचाला करते या पण विषय काय झालाय मेहुणे बायको डोक्याला ताप झालेला आहे सगळा माझ्या. दाजी कुठे घेऊन चालला नवी कोरी सायकल? कुठल्या अंगाने तुला नवी कोरी सायकल दिसते ही लका ही चाकब्या भावानगर मधनं आणले भागारातनं. हे राजा भाऊनं ती दिवशी चालला होता बाटलीसाठी इकायला चाक 1 जणाचं ते बसवलंय सासऱ्यानं साध कुलूप दिलं नाही नवं कोर आणि कुठल्या अंगाने तुला वाटते सायकल ही नवी कोरी आहे ग? हा बरं आहे की सोना मी काय म्हणतो या माझं बुझाय तर पैसे आपण काय करू माहिती का ते काय ते नवीन आता आयटम हॉटेलमध्ये आले ते मी कॉल गेलो होतो ना तर पिझ्झा ते बर्गर तसलं आपण दोघं काय करू माहिती का न बायकोला माहिती होता आपण 2 जण जाऊ मस्त मध्ये तुला जेवाय पेवाय घालतो 1च नंबर. आज एवढी लाडी गुडी कस काय माझ्यावर? अगे तसं नाही का मेहुणी आली आहे का काय आणलाय का कधी मटण आणलंय तुझ्यासाठी काय नाही मी चांगलं आणलं का दाजी तुला म्हणतोय हॉटेलात जाऊ तुला पिझ्झा बर्गर आणि तू तसं नसलं आवडत तर मग भजी गरम तिथं मिळते तिथं जाऊ. थांबा तिला घेऊन येते मग. हाय का मी का तुझं तोंड गोळ करायची भाषा करतो या आणि तू कडू कारले म्हणे बोलते अवघडच आहे मेहुणीचा एक विषय का
काय दीदीला पण घेऊन जायचं होतं की मग नको 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 गेलो नको असतो घेऊन. नको तुला म्हणतोय ना आपण दोघं जाऊ तुला मस्त मध्ये हॉटेलात भजी फिजी चारतो कशाला तिला कळूनच द्यायचं नाही हा चला. आयला लवकर निघावं लागेल बायकोच्या आधी बसतो ना बसले दाजी हा पाटलं फिरलं ना म्हणजे नाव सांगणार डायरेक्ट. ला काय इंटरनॅशनल सायकल आहे ला काय पाडत फिरत नाही पडले तर जोरात आपडतं एवढा विषय मी बसली तरी हलती गुदू गुदू. ना ऐक की तू काय कर माहितीये का चाकात हवा कमी वाटते या आणि बायकोला सांगू नको बरं का गपचुपी जाऊन पंप आण आणि कडी लावू बायकोने उठकाण आणलाय माझ्या लई त्रास देते बायको मला. दाजी आला का तो दाजी दाजी करू नको चल लवकर उशीर झाला. मागे तर बघा की. काय पाठीमागं नको बघायला चल तू बस. आव बघा की. अयो बायको आहे आता काय काय हुकलेला नवरा आहे माझ्या बहिणीला बी घेऊन गेले सायकलीवर. काय पिझ्झा आणि बर्गर आणि खाय गेल्यात कधी भजी आणल्यात का घरी बायकोला आणि मेहुणीला घेऊन गेल्यातोय आता बघतीच मी. हा मग आप्पा काय चाललंय दाजी पाण्यात खाऊन द्या. पान नाही काय नाही का अहो काय फोकाट येते पान आणि विशेष म्हणजे हा मी पडलेल्या सरपंचाला लय किंमत देत नाही. काय काय केलं पडल्या सरपंच मला सांगा बरं. काय केलं गावात त्यांनी हा? काय नाही केलं गावात. तुम्हाला मी पान मागितलंय तुम्ही गावात नका उकरून गाव नाही, आप्पा पान हा? नाही काय नाही. तुम्हाला पानं टुपली घरून भरून दिली पाणी पान आहे पान मला आहे होय तुमच्या घरी राव. तुम्ही काय सतळ्या मला म्हणा तुम्ही गावासाठी काय केलं हे केलं काय ते केलं केलं. तुम्ही? हा? काय केलं तुमच्या दादा रस्ता कोणी केला गेल्या वर्षी ती अहो, अर्धाच केला आणि अर्धा तासाच राहिला राव. बाप जर आता मतदान केलं तेवढं तुम्हाला रस्ता होणार ना. नाही नाही बात तो सही है. बाता हाणू नका आता असलं शेण हाणं जाऊ ना मूर्ख अजिबात. तुम्ही बघा हा. सरपंच निवडून आल्याला कसं काय आहे ते. कुठला सरपंच बघा की आल्यावर दिसत की बघू का आल्यावर हा बघा हा तुम्ही मला तसं सांगा जाऊ नका अजिबात. बरं बघा की कसं काय आलाय आप्पा काय चाललंय आप्पा सरपंच बघा ए सरपंच आप्पा हे काय पद्धत असते का दाखवण्याची हो हा? अहो आता कशीच किंमत आहे पडलेल्या सरपंचाला किंमत नसते. मग सरपंच काय आप्पा तुमच्याकडंच खायचं पान लावलं तर खाऊ पान. हा देणार की पान पानाचं काय मोठे लय बाब आहे हो. आप्पा एक तेवढं तास धरतो म्हणून मला पान द्या. नाही, आता नाही. 4 दिवस झाला सरपंच ना झाला गेलं की त्याला किंमत द्या आणि त्याचा माझा पायचा झालता घेऊ तुम्ही घरी हा पोत्यासारखं सुजला की राव त्या हवामानाच्या पोत्यासारखं तवा म्हणला का आप्पा थांबा तुम्ही 4 दिवसाचा सरपंच म्हणजे काय बोलताय तुम्ही पटतंय का तुम्हाला. सरपंच तुमचं माझं काय देणं घेणं मी तुम्हाला काय बोलले का मी आपल्याला बोलतो या तुम्ही मग सरपंच 4 दिवसाची भाषा ही मला दाखवायची नाही. आणि तसला शॅम्पान माझ्या काढा ना तुम्हाला मी सांगतो एका भाषेत आणि आप्पा हा. ते मागाशी बी 4 टवाळे भेटले मला हा बर त्या पांदीला संडासला चालले ते गावासाठी एवढा विकास मी केलाय. हो हो संडास मी आणली घरकुलं मी आणली. बघा तुमची कारकीर्द बघितली ना तुम्हाला तुमच्या म्हणायचं का मी गाव विकलंय सगळं त्यांचं अहो, हा? पण आता ही लोक बाहेर संडासला जातात म्हणल्यावर बघा तुम्ही विचार करा ह्याच्यावर म्हणजे तुमची सरपंच किती झाली बघा. आणि 2 महिने मी कुठं दुबईला गेलो बाहेर ती बी कशासाठी गेलो गावाच्या विकासासाठी गेलो. आता माझ्या डोक्यात चांगल्या कल्पना आल्या त्या गावासाठी काय करायचं आणि काय नाही त्या. बर 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 तुमच्या पद्धतीने तुम्ही करा माझ्या पद्धतीने काय केलं गावाला सगळ्या माहिती आहे. तुम्हाला रस्ता नव्हता पण रस्ता करून दिला. काय अर्धा रस्ता तुम्हाला केला, सांगायला- आता काय रस्ता केला आप्पा, रस्ता मी केलाय सिमेंटचा हो 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 आणि ते टाके आहे ना गावासाठी पाण्याची हा. ती मी आणलेली आहे. बरोबर आहे की ह्यांचं काय करायचं आपा सगळे काम मी केले 2 दिवस सरपंच लागत त्यांचं शिरावं लगेच बघलेत हा? गावाचा विकास मी आणलाय आणि मीच करणार आहे इथून पुढे बी. बर आली हे बा. निवडणूक बर का आता त्या टायमाला दावतो तुम्हाला कसं आहे ते. हा. बघू बघू तुमचं डिपॉझिट ना हा जप्त करतो मी आता. बघू 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 चालतंय करा दप्तर गाव माझ्या कसं माझ्या माग आहे ना आपण माहिती. ते बघून येऊन टायमिंगला तुम्ही- आता धमकी बिमकी द्यावं ना मला काय अजिबात हा तुम्ही पडलेलं सरपंच आहे ना ते पडलेलंच आहे मी तुम्ही. पडलेलं असून द्या मग 20 वर्ष मी सरपंच केली काय केलं गावासाठी तुम्ही काय केलं काय केलं तुम्ही गावासाठी काय केलं ते आम्हाला माहिती आहे. विकास मी केलाय. हा एक वर्ष झालं विकास होतो का हा माझ्या विरोधात माणसं फितवायची नाही तुम्हाला सांगतोय मी अजून बी. तुम्ही तसले बोट माझ्याकडे आवाज नाही ते काय करणार काय हा, तुम्ही काय करणार मग दाव काय करायचं दाखवा बरं हा? दाखवा अरे, बरं बसा काय बसा. करणार आहे काय करणार आहे म्हणजे? करू नका हो काय? हो, गावाला. कसली जॅकी माझ्या पैसे नाही चालायचे तसलं सांगायला नाही चालूचा सरपंच मी आहे मी. चालू असतं तर 20 वर्ष मी काढलेत गावात काय केलं गावाला गावासाठी काय केलं गावाला इथून तुम्ही काय बसा. उतारू सरपंच
सरपंच म्हणून ह्याच्या मागे नोंद झालेली हो सरपंच तुम्ही शहाणा आहे का नाही हाय का नाही शहाणा आहे म्हणून गावात निवडून दिलंय तुम्ही बी त्या जगातच करायला लागला का आप्पा तुमच्या शब्दाला मान आहे मला. हा मग ग बसा उगत जातो मी तिकडे तुमच्या जाग्यावर तुम्ही आगाल हात सांगा लावून बरं, बरं, दाखवा बरं. द्या. तुम्हाला सांगतो काय? मी. जा आणि आमच्या विरोधात परत माणसं बडकू नका. तुम्ही आता शांत बसा. चला चला निघा निघा चला चला निवडणूक टायमिंगला चला बघू डिपॉझिट करतो जप्त. कायला का सकाळी टपरी लवकर उघडली नाही तो का मग उघडली ना मी कायला का माझी किती अपदा सकाळी झालेला का काय तुला सांगू 10 वाजता झोपेतनं उठतंय रात्र मोबाईलला गेम खेळतात ह्यांचं काय खरं आहे जाऊ दे वर्धमानचा विषय अवघड आहे बरं ऐक घ्यायचंय ते घेणं आपल्याला चल लवकर काय छाप ते काय छाप अजून काय पाहिजे आहे की आणि 2-4 सिगरेटची पाकिट बी देऊन टाक मग पैसे कोण नाही मग लका गावात कसला कोंब उठलाय दोन्ही सरपंच नुसतं कोणी मागायला त्याला पैसे देते ते तुला नाही पैसे सरपंच भेटतात. काय खरं नाही तुम्ही आधी पैसे द्या सोनिया. आमचं म्हातारा उधार देत नाही कोणाला सोनिया पैसे द्यायचे. ठेवलेले काय छाप माघारी दिलेली माघारी घेतली आणि ठेवलेली बी माघारी घेतली नाही मिळणार पैसे द्यायचे काय भेटणार नाही तुम्हाला लका ऐक सरपंच पैसे देत नाही आणि तुम्ही काय सांगू नका सरपंच पैसे इज्जत घालव तुला का गावात आपली नाही पहिले पैसे द्यायचं तिकडं दुसऱ्या टपरी घेऊ हे उद्या टपरीच उघडून देत नाही मी तिकडे जा ऐक राजा भाऊ हा. त्या सरपंचाचा आणि त्यांचा आधी काहीतरी विषय मिटवा लागेल सारख्या मिटिंग चालले त्या गावात नुसता गावाला त्रास झाला त्यांचा एक आणि तुझं बघ तुझ मग नंतर आम्ही सरपंचाची जिरावणार तू कोण रे जावा हा बघू नंतर तुझ्याकडे दुसरा फुगा ऐक टाकला की, त्या तिथं देवळात काय कुटाणं होईल हा डाव बघून दोघाची जिरवायची नाही राजाभाऊ त्या दोन्ही सरपंच विषय आहे का नाही अजब गजब केला तू विचारूनच घे फक्त तू बघत जरा सांग आपा पलीकडे सारखा बरं का आपा पलीकडे सारखा खेळ तुम्ही काय लागा हे सरपंचच नाही या गावाला बरोबर अहो पण मी चालूचा सरपंच आहे आम्ही पडलेला सरपंच आहे की तुम्ही पडलेला आलेला गेलेला होय नव पण असलं व्हायला का तुम्ही काय म्हणता मग सरपंच शेण नाही सरपंच काय करायला पाहिजे काय तुम्ही शहाणे नाही का दोघं बी आम्ही गावाली येडायला का निवडून दिलं. मी पडलेला सरपंच आहे चालूच आहे म्हणतोय की येड्यागत काय करता का येण्यासारख्याला का मारता का मला म्हाताऱ्या माणसाला तुम्ही मारा येड्यागतला का मग काय त्याला काय आपण बोलताय तुम्ही राव तुम्ही काय पुढचं सरपंच? बोलू नका बरं का असं नाही पाहिजे राव तुम्हाला सरपंच. मागा सांगितलं मी काय सांगितलं काय सांगितलं माहित नाही मग काय सांगितलं ती काय सांगितलंय आणि काय नाही मोठं मीटर दाबा नसलं अजिबात काय नाही आपण तुम्हाला सांगाय ना तुम्ही सांगा ना मग हे काय सांगतोय हे? मला सांगाय ना हे बघा ना तिकडे मी आपला खाली बसतो येऊ द्या गाववाली काय चालू आल्यात का सगळे आलोय हा धन्यवाद माझ्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल पण ऐका आपल्या गावाचा विकास आपल्या चालू सरपंचाने सगळा केलेला आहे गावात पाईपलाईनीचं टॉयलेटचं घरकुलाची सगळी कामं चालू सरपंचाने केलेली आहे तरी पण गावातल्या लोकांना प्रॉब्लेम काय आहे कुणी त्यांच्याविषयी वाईट बोलतंय तेवढं सांगा बरं वय आप्पा तुम्ही वरिष्ठ आहे गावातलं हो बरोबर आहे का नाही विकास झालाय मॅडम आहे असं नाही पण काय विकास झाला ही तरी सांगा आपा हा दुई तोंडी बोललो का काय विकास झाला आणि तुम्ही कसला विकास सांगताय झालेलाच सांगतोय की राव काय विकास झालाय व सकाळी मी सांडासला चाललो होतो तर माझ्या घरी पाणी नाही तुमच्या घरी पाणी आहे म्हणून विकास झाला का अहो पाणी नाही तर मी तुमच्याच घरचं पाणी नेलं या तरी मी म्हणलं माझी बायको का वरडती रोजच ही पाणी का कमी होतंय पाणी का कमी होतंय टिपाडातलं हा बर का हा पण मी काय म्हणतोय माहिती आहे का हा पडलेलं सरपंच तरी काय काम केलं नव्हते का गावात तवा होय मॅडम हा काय काम केलं दाखवा लका बंडा सांग तू काय तुझ्या घरी केलं पडलेलं सरपंच केलं नाही काय तुझ्यासाठी आपा पडलेला सरपंचाने अख्ख्या गावात घरकुल बसवली आणि अजून काय काम पाहिजे चक्कीचं प्रकरण केलेलं का 5 महिने झालं म्हणजे चक्की आली की कुठं आली तेव्हा नाही आली अजून सरपंचाच्या जावायच्या तिकडे नेली मग ते त्यांचीच घरं भरणार ना अहो ती कशा नेली माहिती का जागरण गोंधळ होतं म्हणून भाकऱ्या करायला तिकडे पीठ नव्हतं म्हणून नेली आयला यांचा विषय अवघड आहे सरपंच
बर का मॅडम, एकच माझं म्हणणं या, माझ्या काय झालंय सांडासात फक्त कोंबडी अंडे घालते ती, कारण कोंबड्यांना जागा नाही माझ्या इथं. हा, एवढाच विषय आहे माझा. तरी म्हटलं सोनिया, माझी बायको म्हणते आपल्या कोंबड्या अंड्या कुठे घालते ते आहे, हे तुझ्याच बाथरूम मध्ये अंड्या घालते ते. हा, अंड्याचा आहे का इथं विषय? ग्रामपंचायत मध्ये अंड्याचा काय विषय घातला मध्ये? मी केलाय. अहो सरपंच, तुम्ही विकास केलाय बरोबर आहे. तुम्ही गेल्या वर्षी रस्ता गेला गावातला, पावसाला गेला वाहून, शिवाय तुमचा विकास लागला सांगाय मला. रस्ता वाहून गेला? खाल्ला कोण सायचा गेलेला रस्ता गेलेला तुम्ही काय केलं रस्ते 10 वाजता? बाकीचं बोलून मागचं काढू नका, चालूचं बोला. मग चालू सांगते तुम्हाला, गेल्या वर्षीच रस्ता गेलता, माणसं बोंबले द्या. मी सगळं व्यवस्थित केलंय गावासाठी. गावकऱ्यांना विचारा. काय गावकऱ्यांना तुम्ही लागला सांगायला. प्रकरण असतील ती मी करतो, घरकुलाची मी करतोय. माझ्यासारखं तुम्ही काम चिन्ह ते गावात घरखोऱ्या बसवली, माणसाला गिरणी आणून दिल्या. मला काय झालंय माहितीये का, लोकांचं वाईट विचार करून करून हे डोक्यावरची केस गेली. केस जाऊन दे, पण माणसाला चांगलंच केलं मी. काय केलं तुमच्यावर असं घर नाही, तुमच्या घरातली भरली. काय तुम्ही दोघं तन 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 करतात? थांबा की जरा, ह्या गावकऱ्यांना काय तुमची भांडणं आहे काय बोलवलंय? विकासाच्या कामासाठी काय काय विकास केला ते सांगाय बोलवलंय ना? नाही थांबा, चालू सरपंचाने गावातली कामं केलं बरं, काही बरी नाही. घरकुल बसवले, रस्ता केलाय, तुम्हाला सांगतो संडास बाथरूम दिलंय, पाणीच जेवढं दिलं नाही ते बी करल. बाबा इथं आमचा चेक निघलाय का अजून? दुसरा चेक निघलाय घरकुलचा. मग भांडकी मला काय करायचं? तू काय म्हणतोय मग? सरपंच तेवढं चेकचं बघा. इकास केला म्हणताय. इकास केला असताना माझं लगीन इतके दिवस राहिलं असतं का? पाहुणा सुद्धा येणार, काटवानात रस्ता नाही यायला. इकास केलाय. म्हातारा झाला तो आता काय राहिली. बंडा, तू लग्नाचं काय सांगतोय का? तुला योजनेतून शिलाई मशीन दिली की तालुक्याला जाऊन लागा? सरपंच, तुम्ही मशीन दिली, पण बायकोच नाही तर का मीच कपडे शिवत बसू काय? सरपंच तेवढं बघा की नळाचं. वॉटर सप्लाय 4 दिवस झालं पाणी येत ना आमच्या नळाला. बर का सरपंच, गाणं म्हणतोय ते खरं आहे. तो 3 दिवसात ना फक्त संडासला पाणी दिला आला होता माहितीये का? त्याला काय पाणी नाही, त्याला मुळे तर 100% होईल बरं का? गप्पा बसा. दुसऱ्याच्या घरात बायका नसताना सुद्धा मशीन आल्या त्या. आपल्या घरात बायको असून मशीन नाही, कुठं आहे लक्ष तुमचं? नाही तुला सभेला मला काय मारायसाठी बोलावलंय का? ते बघ ना, ते सरपंच फिरपंच माझ्याच का मागे लागले. अहो सभेला आले म्हणून तर कळलं दुसऱ्याच्या घरी मशीन आहेत म्हणून. थांब केला का थोडे बोलतो की सरपंच सभेला? काय नको, पण तुम्ही दिवसभर काय करत असता तेवढं बघा येत ना ग्रामपंचायत मध्ये जाऊन. माझा विषय मिटवा दिला का नाही सभेचं बघा. राजाभाऊ बघा, माझा विषय मिटवा नवरा बायकोचा. मला मशीन पाहिजे. मशीन असती तर मी कशाला गेली असती दुसऱ्याच्या त्या सरपंचाच्या ह्यांच्यात कामाला? मॅडम, बायकोचं तोंड बंद करा बरं का, आपल्याला सुचणं मी चालू नाही तर बघा. मॅडमला आता नका सांगू, आता इथं मी ना ती मशीन साठी आले, ती मला बघायचंय काय झालंय ती मशीनचं. अयो आपस आहे की राव, तुम्ही वयस्कर माणूस आहे राव. कसं आहे माहितीये का, जी हाय चाललंय तीच बोलतात ना त्या. दुसऱ्याला आल्या मशीन तुमच्या घरात नाही राव. नाही आपण तुम्ही माझ्या बाजूने का माझ्या बायकोच्या बाजूने? पण त्यांना शिवता येते का नाही म्हणून ती तळतळ करणारच ना. सरपंच आजच मला मशीन पाहिजे, नाही तर 80 सांगतोय गाव कधी आणीन मी. सुन्या, राजा, तुम्हा दोघाला पण मशनी दिलेत का नाही? म्या तरी बी सांगताय गावात मशनी दिले नाहीत म्हणून. अहो सरपंच, कशाचं काय, ह्यांनी तुम्ही मसनी दिल्या पण ह्यांनी घरापर्यंत जाऊ दिल्या नसतील. मध्ये जी कोण दारू पिऊन बसली असतेली. अहो इलेक्ट्रिक लाईटीच्या मशनी दिल्यात त्यांना. होय, मग कशाचं ह्यांच्या बायकापर्यंत कोणत्या योजना जाऊ देतील काही? आता ह्यात आपण काय करायचं सांगा बरं तुम्ही. सरपंच, तुम्ही दिल्या बरं का योजना, आम्हाला मसनी बी दिल्या, पण ज्यावेळेस आम्ही मसनी घेऊन चाललो का नाही, जरा आम्हाला थोडं साईडला जायचं होतं, आम्ही रस्त्यापाशी मसनी ठेवल्या, पण मसनीत गायब झाल्या. परत बघितले ती कर सोन्या. ऐका, राजा भाऊजी बोलतोय का नाही, ते काय खोटं बोलत नाही. आम्ही मसनी बिसनी ऐकल्या नाही त्या, काय नाही त्या. आणि ऐकी, सरपंचानं योजना आणली की गावातल्या चांगल्या. मग आलाय का आपलंच भांड पुरतोय सरपंच. काय झालं? मसनी बरं नेल्या चोरून, तुम्ही चोऱ्या करता, आता तुमच्या बरं नेल्या उचलून. लगा थोडे तरी तुझं तोंड बंद कर की लगा, गावासमोर नको आबरू घालू माझी. ए पुरे, इथं नका नका या मीटिंगीत तुमचा कालवा करू. घरी गेली ना इतका चेस त्याला की बस. चेच म्हणजे काय? मग काय तरी इथं लका माणसात काय कालवा करताय का? आपा आधीच लय बारीक झालोय मी राव. माझ्या इतका झाला का बारीक? वहिनी काय राहिलं? ह्याला लेपट आपटे ना आपटा. आता ना लेपट आपटल्यावर नाही, आता बघा ह्यांच्याकडे.
कान्या महापत्रा महापत्रामध्ये वहिनी अहो, बघताय काय बांगड्या माग सारा आणि चांगला चोपा आता ना ग्रामपंचायत पुढे आहे मी आता घरी गेले ना निबार धुती मी आणला चार मी तिथं धुवा हो मॅडम काय चाललंय सभा कशासाठी घेतली तुम्ही भांडणच लावलेत राहावे तर सगळे भांडणच चालले ते ना सागर बोलतोय ते बरोबर राहिला का तुझं इकच सांगा इकच कशाला आम्हाला बोलवलं आम्ही इकच ऐकाय आलोय सांगा इकच इकाच राहू दे बाजूला इथं कुणाला इकाच झालाय ते आम्हाला माहित नाही पण इकडं आमचं बघा आधी नुसत्या मसनी दिल्या ना आमक दिलं पालानं दिलं ते दिलं कुठं गायब केलं रे तुम्ही नाही गावात सरपंचाने चांगलीच कामं केली ती त्यामुळे गावकऱ्याने तुम्ही काय वाद काय करू नका गाडी बरं का सोन्या राजा तुम्हाला मी रोज 100 रुपये देत होतो हा आणि माझा इथं तमाशा मारला ग्रामपंचायत मोर बरं हा हो सरपंच काय कळतं का तुम्हाला ह्या दोघांना 10 रुपयाला देताय तुम्ही रोज पैसे असला गावाचा विकास करताय का 10 रुपयाला पैसे देऊन आज दोघांना द्याचा उद्या 4 6 जण अख्खं गाव करा की दारूड मग चांगला विकास होईल 100 पैसे देऊन विकास होत नसतो जनतेला माहित आहे विकास कशाला म्हणतात ते मग ते 10 माणसात बोलून मी कस काय केलाय ते विचारा ना सोन्याला विचारा राजाला विचारा त्या वहिनीला विचारा विकास म्हणतात कशाला बोला तोंडाने त्यांना म्हणू काय केलं ना दिसना गावात काय केलं विकास काय केला ते सांगा बरं प्रत्येकाने झालाय विकास परवा दिवशीच माझी सून डिलिव्हरी झाली तिला मुलगा झालाय त्याचं नाव ठेवलंय बाबा विकास एवढा झालाय विकास नाव ठेवलं विकास हो विकासच ठेवलं हेच विकास बर का सुन्या आपल्याला काही योजनेची गरज नाही का माहितीये का बागायतदार माणूस आहे 15 एकराचा त्याला कशाला पाहिजे हा वर्ष 100 असते देऊन टाका गपचप म्हणजे डोसून येतात दोघं दुईकून नाही का रे एकाच पेढा वाटा की जरा ती बघू पुन्हा वाटायच्या वेळेस तुम्ही का अगोदरच लका 100 द्यान 50 द्यान हीच ना लका लावलंय ऐका की तुमचं किती मोठं करतोय राव राजा सर मागा तो अजिबात नाही पैसे नाहीत मिळणार तुला होय सोना हा बोला की दाजी तुला कपडे शिवाय येतात ना मला होय. हा नाही ते अगे गपचपीत वाट बोलू तुझ्यासाठी शिलाई मशीन घेतो तू शेवटी मेहून नाही लाडायची माझं बघा आधी इथं काय झालं आता तुझं मला मशीन आणून द्या तिचं राहू द्या अगं तिला आणली काय तुला आणली काय शेवटी आपल्याच घरात यायची ना हो पण ती मिळून आहे ती 4 दिवस राहील कधी जाईल परत तिच्या गावाला लावायची का हा बरं जाऊ दे आपल्याला घेऊ मशीन गपच आता इथं गावात मार खायचं करू नको बसा गप का गावकऱ्यांना तुम्हाला तर माहित झालं ना आता की सरपंचाने काय काय योजना आणल्यात आणि काय काय विकास केला चला झालंय सगळं आता चला आपलं घरी उठा मॅडम हे काय मला पटलं ना अजिबात पटलं नाही तुम्हाला कसं करा तसं करा माझ्या पद्धतीने काय करा ते माझं मी करतो तुम्हाला काय करायचंय ना करा विकास मी करणार आहे जावा तुम्ही हो चालतंय माझ्या पद्धतीने मी करतो काय करायचं मला सांगायची गरज नाही काय नाही अजिबात विकास गावाचा मी जावा हे आपा चाललाय बस येतेच नाही लवकर घरी या सकाळपासून तुम्हाला घावन म्हणलं तर घावला नाही तर ग्रामपंचायत पुढे घावलाय ना घरी या आता जावा आता तुम्ही बायको एक डोक्याला काराया ही ग्रामपंचायत ही पिली का मी पिली तीच कळा मध्ये बसलेला का पिऊ नका का येड्या होऊ का पिऊ नका अरे ही चांगलं राहिला का येड्या हो थांबा आपा तुम्ही सुन्या मला एक सांगायचंय आपल्याला एकच झालेला आपल्याला कसं माहित नाही बस माझ्या मांडीव बस अरे या सुन्यानीला का कायला का ही दारू पितोय का सुन्या 100 आहे जो भाऊ तुमच्या हो हो देतो रो बापू म्हणून तर तुमच्या मांडीवर 50 द्या की आपा अरे माझ्या जवळ काय झाड लावलंय का काय येड्यागत करता हे अरे चला मागे मागाशी बी याड लावलं त्या सरपंचाने आता तुम्ही याड लावायला लागला का यार मी राजा लय हानी ना राजा तुला सांगतोय मी आधी अरे ग बसला का हे सुनिया बरं मला तू पेड्यापुरतं पैसे द्या अरे नाही बाबा पेड्यापुरतं नाही कायच्या पुरतं नाही सरपंच टकला मग काय नका आता मी म्हातारा माझ्याकडे औषध आहे 500 रुपये दे औषध घेऊन केस तासात उगावते दे अशी अरे मी 1500 घालावल्या केस आणायसाठी तुम्ही काय नका लावलंय का उगाच उगाच लागा अरे अवघड नाही आम्ही नको आपण तिकडे वा गप 50 गप म्हणतोय की हे सोनिया गप मला काही करत अरे गप के मी काय म्हणतो राजाभाऊ नेमके गावातले कुठले गोळ्या खात्यात रे सारखे दोन होतो दुर्रज असतात
का माझ्या घर सुन्या आपण पैसे दिले नाहीत का नाही आपल्याला आपण उद्या काय करायचं आता वाजवतो उद्या त्याला बरोबर टाकला तर मागे रोज काय पण रोज काय पण रोज काय पण